बरं समजा तुम्ही आणि तुमची बायको कुठेतरी फिरायला गेलात आणि अचानक अचानक तुमच्या डोळ्यासमोर पापण लवताच तुमची बायको गायब होते. आता मी पापण लवता म्हणतोय, ना की 1-1.5 घंट्यामध्ये. पापण लवता तुमची बायको तुमच्या समोरून गायब होते. ज्या जागेवर तुम्ही बसलेले आहात तिथून तुमच्या डोळ्यासमोर तुम्ही सहज असं इकडं बघता आणि तिकडं बघता तर तुमची बायको गायब. तिच्या अंगावर जितके बी कपडे होते ते सर्व कपडे एका जागेवर तिथं टाकलेले. चप्पल जाग्यावर, तुमच्या बायकोचा मोबाईल जाग्यावर, त्यानं जे अथरून टाकलं होतं बसण्यासाठी ते अथरूनही जाग्यावर. फक्त तुमच्या बायकोचं शरीरच गायब होतं. आणि त्याच्यानंतर तुमच्यासोबत असला काही प्रकार घडतो जे तुम्ही अख्ख्या आयुष्यामध्ये विचारही केला नसेल किंवा स्वप्नामध्ये सुद्धा विचार आला नसेल किंवा इमॅजिनेशनमध्ये सुद्धा विचार आला नसेल. तर कसं वाटेल? म्हणजे इमॅजिनेशन असं करून बघा की तुम्ही एखाद्या सुनसान जागेवर गेलात. आता एक गोष्ट की तुम्हाला आणि तुमच्या बायकोला ॲडव्हेंचर करायला फार जास्त आवडतं. म्हणजे अशा गोष्टी करायला आवडतात की ज्या गोष्टी नॉर्मली लोक करत नाहीत. दोघं जण एकले ट्रेकिंग करायची, भरपूर मधात जंगलामध्ये जायचं, तिथं टेंट ठोकायचं, तिथं राहायचं. लोक ज्या जागेवर जाऊ नका म्हणले, ज्या जागेवर लोक म्हणतात की भूत आहेत, पिशाच आहेत, चुडेल आहेत, त्या जागेवर तुम्हाला जायचं आणि तिथं तुम्ही जाऊन मजा करता. आणि असं करता करता बरेच वर्ष तुम्हाला झालेले असतात आणि तुम्हाला चांगला एक्सपिरियन्स सुद्धा असतो की लोक जे म्हणतात ना मॅक्झिमम 80% खोटंच असतं. आणि अचानक तुमच्यासोबत असं घडतं जे मी तुम्हाला सांगितलं ना सुरुवातीला, तुमची बायको अचानक गायब होते किंवा तुमचा नवरा अचानक गायब होतो. तर काय फील वाटेल? म्हणजे कसं वाटेल? भीती वाटेल ना. आणि दूरपर्यंत मदतीला तुमच्या कुणीही नाही. आता तुम्ही अशा लोकेशनवर असता की तिथून तुम्हाला जर माणसं आहेत किंवा लोक असतात त्या जागेवर जर जायचं म्हणलं तर कंप्लीट 1.5 दिवस लागतो आणि ते 1.5 दिवस तुम्ही फक्त चालत आलेले असता. काय वाटेल तुम्हाला? तर आता हे जे मी सगळं सांगितलंय ना, हे सगळं एका स्टोरीमध्ये घडलेलं आहे, जी स्टोरी मी तुम्हाला आता निवांत आणि सुरुवातीपासून ते बुडापर्यंत सांगणार आहे. एक असंच जोडपं होतं, पण ते नवरा बायको नव्हतं. ते लिव्हिंग रिलेशनशिपमध्ये राहत होतं. लग्न झालेलं नव्हतं त्यांचं. तर एक मुलगी आणि एक मुलगा होता. त्या दोघांच्याही घरच्यांना माहिती होतं की आपले जे लेकरं आहेत ते रिलेशनमध्ये आहेत आणि लिव्हिंगमध्ये राहत आहेत. तर त्यांना परमिशन फुल होती. त्या कारणामुळं ते कुणाच्याही बापाला न भिता आपलं जीवन आपल्याला जसं जगायचं आहे त्या पद्धतीनं ते जगायचे. तर एकदा ते असं ठरवतात की आपण काय करूयात, बरेच दिवस झाले ट्रेकिंगला गेलो नाही. आणि त्यांची एक हॉबी होती, एक म्हणजे हॉबीच म्हणता येईल ना आपल्याला, एखाद्या याला आवडला हॉबी, की बाबा कुठंतरी असं जायचं आणि फिरून यायचं, कुठंतरी जायचं आणि फिरून यायचं. ते प्रत्येक वर्षी फिरायला जात होते, पण मधात 1 वर्ष गॅप पडला होता. का? कारण की त्यांची जी फायनान्शियल कंडिशन होती त्याच्यामध्ये थोडं त्यांना सिरियस व्हायचं होतं. तर त्यांनी यावेळेस मनामध्ये विचार आणला की चला आता काय सगळं स्टेबल आहे तर आपण जाऊयात आणि एकदा फिरून नक्की येऊयात. आता यावेळेस त्यांनी एक असा पॉईंट निवडला की जो पॉईंट महाराष्ट्राच्या अशा भागामध्ये होता की तिथं जवळपास लोक नव्हतेच. फक्त आणि फक्त जंगलच जंगल, झाड आणि झुडूपच. आणि तिथला जो एरिया होता तो एरियाही इतका डेंजरस होता की बघायचं कामच नाही. म्हणजे जवळपास असं की त्या एरियामध्ये जास्त कोणी गेलंच नाही. आणि जे पण गेलंय त्याच्यासोबत काही ना काहीतरी घडलेलं आहे. आणि इनमीन तिथं जाणारे किती माणसं, 7-8 माणसं असतील बस, एवढेच. त्याच्या व्यतिरिक्त तिथं माणसं गेलेच नाहीत. आता तिथून जो पण वापस आलाय आणि रस्त्यामध्ये लागणारं जे पण गाव आहे, जे पण ठिकाण आहे, ज्या जागेवर लोक असतात त्या जागेवरचे लोक, त्या ठिकाणावरचे लोक त्या जागेवर जाण्यासाठी भितात. त्याचे म्हणतात की भाई त्या जागेवर जाणंच नको, त्या जागेकडे बघणंही नको, त्या जागेचा विचारही नको, कारण की तिथं माणसांसोबत अशा काही घटना घडतात की खूप भयानक. आता त्यांना कसं माहीत? कारण की त्यांच्या गावामध्ये तिथं माणसासोबत घडलेल्या ज्या घटना असतात त्याला माणूस येऊन यांना सांगतो की बाबा आमच्यासोबत काहीतरी झालेलं आहे. एकला जर माणूस गेला तर तो अर्धवट मेल्यासारखा येतो आणि जोडीनं जर गेला तर त्यातला एक पूर्ण मरून येतो. आणि दुसरा जो राहतो तो फक्त सांगण्यासाठी राहतो की त्या जागेवर नेमकं काय होतंय. असं समजा की एखादा मेसेज की बाबा तुम्ही लोक या जागेवर येऊ नका, त्यासाठी काही लोक जिवंत ठरतात. पण काही लोकांचं असं असतं ना की आम्हाला जायचंय म्हणजे जायचंयच. तसं या दोघांचं होतं. आता या दोघांची नावं एकाच, म्हणजे त्या माणसाचं नाव होतं अक्षय आणि जी मुलगी होती तिचं नाव होतं नीता. अक्षय आणि नीताने पूर्ण प्लॅनिंग केली
आपले गाडी काढली, गाडीमध्ये जे कॅम्पिंगचं सामान वगैरे असतं ते सगळं काही काढलं, खाण्यापिण्याच्या वस्तू काढल्या आणि हे निघाले. आता यांचं जे ठिकाण आहे या ठिकाणापासून त्या ठिकाणापर्यंत जाण्यापर्यंत यांना कम्प्लिटली 1 दिवस लागत होता. म्हणजे 1 दिवस आणि 1 रात्र 24 घंटे. मग तुम्ही विचार करू शकता की अंतर किती लांब आहे. आता मी तुम्हाला यांच्या गावाचं नाव नाही सांगू शकत आणि जे ज्या ठिकाणावर आहे त्याही गावाचं नाव नाही सांगू शकत, कारण की ते मला चाललं नाही, ते मी तुम्हाला कुठून सांगणार आहे. ओके, तर 24 घंटे लागत होते. आता या 24 घंटेमध्ये हा जो 24 घंट्याचा रस्ता होता यांना कम्प्लिटली वर 12 तास लागले जायला. म्हणजे असं समजा की ते 24 आणि हे 12 हे 30 आणि 36 घंटे यांना लागले. कारण की जाताना यांची गाडी कधीच इतकी परेशान केली नाही, पण यावेळेस यांची गाडी खूप जास्त प्रमाणामध्ये परेशान करत होती. कधी पंक्चरच होत होती, कधी बिघडतच होती, कधी गरमच होत होती, कधी स्पीडच घेत नव्हती. असं की यांना कुणीतरी सांगते की बाबा प्लीज तुम्ही जाऊ नका, तुम्ही इथं थांबा, तुम्ही नका जाऊ, अशा पद्धतीनं. पण हे नाही नाही म्हणता अखेरकार तिथं गेले. आता जे अलीकडचं गाव होतं त्या गावामध्ये जाऊन हे थांबले, स्टॉप केला, यांनी काही गोष्टी घेतल्या, काही वस्तू घेतल्या की बाबा जेणेकरून आपल्याला तिथं लागतील. आणि यांचा प्लॅन होता की कंप्लीट 12 तास तिथं थांबायचं आणि तिथून मग समोरच्या स्टॉपला निघायचं. आता त्या गावामध्ये थांबल्याच्या नंतर तिथं यांनी विचारलं की त्या ठिकाणावर जायचा रस्ता कुठे आहे. तर गाववाले यांच्या तोंडाकडे बघू लागले आणि सरळ आपल्या कामाला जाऊ लागले. यांना बोलत पण नव्हते, कुठून आले, कशाला जायचंय असे प्रश्न पण विचारत नव्हते. नुसते यांच्याकडे बघायचे आणि निघून जायचे, नुसते बघायचे आणि निघून जायचे. आता यांना कळत नव्हतं की यार हे असं कसं शक्य आहे, हे इथले लोक असे कसे आहेत. मग हे काय करतात, आपला गुगल मॅप लावतात आणि त्या मॅपच्या हिशोबानं जातात. आता जो गुगल मॅप रस्ता दाखवतो त्याच्या हिशोबाने तो चालत असतात. आता चालता चालता एका जागेवर त्यांना गाडी ठेवायची असते, तर तिथं ते त्यांची गाडी ठेवतात आणि जे गरजेचं सामान आहे ते आपल्या पाठीवर घेतात आणि निघतात. आता अर्ध्या रस्त्यात गेल्याच्या नंतर जो गुगल मॅप दाखवत होता रस्ता तो पूर्ण रस्ताच चुकला. कारण की ते एक अशा ठिकाणावर जाऊन पोहोचले की यांनी जे सर्च केलेली जागा असते त्या मॅपमध्ये 3 जागेवर दाखवत होती. हे सेंटरला उभे, एक रस्ता इकडं, एक रस्ता इकडं आणि एक रस्ता इकडं, आणि तिन्ही जाग्यावर सेम जागा दाखवत होतं, सेम नाव दाखवत होतं. मग आता हे म्हणले की यार हे काय मॅटर आहे. मग यांनी ठरवलं की चला ठीक आहे, आपण इकडेही जायचं नाही आणि इकडेही जायचं नाही, आपण काय करायचं स्ट्रेट जायचं. कारण की जेव्हा आपण रस्ता मॅपला सर्च केला होता त्यावेळेस रस्ता पूर्ण स्ट्रेटच होता. मग हे गेले. आता गेल्याच्या नंतर त्या ठिकाणावर पोहोचले. आता पोहोचल्यावर तिथं सगळं काही एकदम प्लेन होतं आणि एक असं माळ असल्यासारखा होता. माळ असं म्हणता येणार नाही कारण की माळावर त्या कुठलंही झाड झुडूप नव्हतं, पण आजूबाजूला फार झाडं होते. एक असं बोगदा, तुम्ही कधी असं बघितलंय की एखादा माळ आहे त्याच्यामध्ये गुफा आहे, त्या गुफेमधून इकडं काय आहे तिकडं काय थोड्याफार गुफा वगैरे असतात ना, तशा पद्धतीचं. तुम्ही लेण्या बघितल्या का, लेण्या सेम त्या पद्धतीचा प्लेस तिथं होतं. आणि त्या पूर्ण लेण्यांमधून इतका, म्हणजे लेण्या नाही म्हणता येणार आपल्याला, त्या लेण्यासारख्या भागामधून त्या माळामधून इतका गच्चाळ वास येत होता की असं वाटत होतं की कित्येक वर्ष झाली बाहेरची फ्रेश हवा याच्यामध्ये गेलीच नाही. आणि त्याच्या लेण्या होत्या ना, त्यांचे जे दरवाजे होते ते फार मोठमोठाले होते. ऑक्सिजन मात्र जायचं पण बाहेरची हवा जायची नाही असं वाटत होतं. एखादी रूम नसते का त्या रूममध्ये अजिबातच महिना 2 महिने झाले बाहेरची हवा गेली नाही, फ्रेश हवा गेली नाही, की असं दम्मट मारतं आणि बेकार असा वास येतो. सेम त्या प्रकारे या लेण्यांमध्ये, म्हणजे या लेण्यासारख्या घरांमध्ये ना तसा वास येऊ लागला. आता यांना कळालं नाही की हे काय मॅटर आहे, असं काय आहे. आता ते जे प्लेस आहे त्या प्लेसवर जेव्हा हे गेले तिथं ना यांचा कंपस काम करत होता, ना यांचा गुगल मॅप काम करत होता, नाही यांचा मोबाईल बरोबर काम करत होता, नाही यांच्या मोबाईलवर कोणाचा फोन येत होता, नाही कोणाला फोन जात होता. जरीही यांचा फोन गेला आणि जरीही यांचा फोन आला तरी आवाज काही येत नव्हता. म्हणजे आता मी तुम्हाला बोलतोय हे 2 मिनिटाच्या नंतर तुम्हाला ऐकू येणार आणि तुम्हालाही कसं ऐकू येणार, पूर्ण अडकत अडकत, अर्ध तुटलेलं, अर्ध मधातले शब्द गायब, अर्धे तुटलेले अर्धे मधातले शब्द गायब, अशा पद्धतीनं. म्हणजे काय बोलताय काय नाही बोलताय हे कोणाला काहीच कळत नव्हतं. मग हा काय करतो की बाबा आपण काही असं न मदत मागता आपण काय करूयात, व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू करूयात. आता यांच्यापाशी कॅमेरे वगैरे होते तर हे काय करतात की व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू करतात की तिथं काय होतंय काय नाही अशा पद्धतीने करतात. आता तिथली जी फिलिंग आहे ना ती फार वियर्ड असते. म्हणजे अशी की एकदम स्मशान शांतता कशी असते, स्मशानभूमीमध्ये गेल्याच्या नंतर कसं अलगच असं फील होतं. असं वाटतं की कुणीतरी असं आपल्या शरीराला असं दाब टाकते. जसं आपण पाण्यामध्ये जातो बुडाला तसं आपलं पाणी कसं आपल्या शरीराला दाबतं थोडं थोडं, सेम त्या प्रकारे स्मशानभूमीमध्ये वाटतं ना, सेम तशाच पद्धतीनं या जागेवर सुद्धा वाटायला लागलं. तर
हे विचार करायला की यार इथं काय अशी हॅपीनेस वाटणं झाली. तरी बी यांना विचार केला होता की चला आपण काय करूयात, इथं थांबूयातच. मग ते मस्त तिथं आपला सेटअप करतात. ऊन वगैरे लागलेलं राहतं चांगल्या पद्धतीनं, म्हणजे वारा वगैरे सुटतं. तर हे काय करतात, आपलं आथरून टाकतात. आथरून टाकण्या अगोदर सगळी पहिले प्लेस फिरतात. आणि प्लेस फिरताना त्याच्या बायकोला एक कपडा सापडतो, जो की जांभळ्या कलरचा कपडा असतो आणि छोटासा कपडा असतो, आपला हातरुमाल असतो ना तशा पद्धतीचा. तर ती कपडा घेते आणि बघते, तर त्या कपड्याची जी स्मेल असते ना ती पूर्ण वेगळी असते. तिथल्या कुठल्याच नेचरसोबत तिची स्मेल मॅच करत नाही, म्हणजे खूप डिफरंट. जसं की कोणी त्याच्यावर अत्तर टाकलंय किंवा त्याच्यावर कोणी सेंट मारलाय अशा पद्धतीची स्मेल ती त्या कपड्याला येते आणि तशा पद्धतीची देते. मग हिला थोडंसं विचित्र वाटतं की यार मायला यार सगळं काय वेगळं आहे आणि हा कपडा वेगळा कसा काय. मग ती त्या कपड्याला घेते आणि आपल्यासोबत बॅगमध्ये ठेवते. आता सगळ्यात मेन कारण काय असतं, ते कपडाच असतं. ते कपडा जर हिनं नसता घेतला तर यांच्यासोबत कदाचित काही झालं नसतं. पण हिने तो कपडा घेतला आणि त्या जागेवरची खासियत अशी होती की तिथली कुठलीच वस्तू, तुम्ही मातीचा एक कण जरी बाहेर आणला तरी तुमच्यासोबत काही ना काही वाईट होणार. तुम्ही काही जरी त्या जागेवरचा उचलायचा प्रयत्न केला की तुम्ही गेलात कामातून, अशा पद्धतीचं ती जागा होती. आणि हिनं तर तो कपडा घेतला होता आणि यांना माहिती नव्हतं की त्या जागेमध्ये अजून काय काय आहे ते. यांनी बघितली पूर्ण जागा. यांना एक असा दगडाचा दरवाजा असल्यासारखा दिसला, पण यांनी ठरवलं की आपण याच्यात कशाला घुसायचं विनाकारण. तर मग दोघं जण एका जागेवर बसले आणि निवांत आराम करत होते. आराम करता करता गप्पा वगैरे चालू होत्या दोघा जणांच्या, एकमेकांसोबत बोलणं. आता रात्रीचे 6 ते 6:30 वाजले असेल, नेमकाच दिवस मावळतो ना त्यावेळेची गोष्ट. मग त्यावेळेस दोघं जण असे निवांत असे बसलेले असतात, झोपलेले असतात. आता प्लॅन बनवतात की आपल्याला जेवण बनवायचं आणि खायचंय. या कालावधीमध्ये जो अक्षय आहे तो नीताकडे असं बघतो आणि दुसरीकडे बघून पुन्हा तिच्याकडे बघतो, तर नीता जागेवरून गायब असते पूर्णपणे. ती ज्या अथुरणावर बसलेली असते ते अथुर्ण कोरं पडलेलं असतं. त्याच्यावर नीताचे कपडे, आतले पण कपडे जे आपण ब्रा अंडरवेअर वगैरे असते ना, ते सुद्धा तिथं पडलेलं असतं. आता अक्षय पूर्णपणे कन्फ्यूज, यार हे कसं शक्य आहे. म्हणजे एका सेकंदामध्ये नीता तिचे कपडे काढून कशी जाऊ शकते. सुरुवातीला याला ते डोक्यामध्ये आलं नाही. सुरुवातीला तो उठला, नीताला आवाज देतो, बोलायचा प्रयत्न करतो आणि तिला म्हणतो की प्लीज नीता मजाक मस्करी करू नका. याला सुरुवातीला वाटतं की ती मजाक मस्करी करते, पण ॲक्च्युली तसं नव्हतं. याला सुरुवातीला असं वाटलं की नीताने ऑलरेडी एक प्लॅन बनवलेला आहे. आपण इकडे बघितलं की तिचे कपडे वगैरे ठेवायचे आणि जायचे. तर तो बघतो, पूर्ण यानं बघतो, त्याला काहीच दिसत नाही. आणि काही न दिसल्यामुळं तो परत आपल्या त्या जागेवर येतो आणि त्या कपड्याकडे बरोबर व्यवस्थिशीर बघतो. तर तिनं जे आज कपडे घातलेले होते ना ते तिथं ॲक्च्युली पडलेले होते. आता मात्र याच्या शरीराला घाम सुटायला लागला. तो मोबाईल काढतो, फोन लावण्याचा प्रयत्न करतो, तर फोनमध्ये काही दिसत नाही, म्हणजे किंवा फोन लागतच नाही. आता याची व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू होती, त्या कॅमेऱ्यामध्ये चेक करतो की व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये नेमकं काय झालंय. ज्या वेळेस नीता गायब झाली त्यावेळेस पूर्ण कॅमेराच ब्लँक झाला. तिथं काही दिसलंच नाही त्याला, सगळं काय ब्लँक, कुठलाच प्लेस नाही, कुठलाच माणूस नाही, काहीच नाही. आणि जेव्हा ती गायब झाली, सगळी झाली, त्याच्यानंतर मग तो कॅमेरा विजिबल झाला, त्याच्यामध्ये मग सगळं दिसायला लागलं. आता अक्षय फार घाबरला की यार हे काय झालं, आता मी काय करू. तो थोडा इकडं जातो, बाहेर तिकडं जातो, त्याला कुणीही दिसत नाही, जोरजोरात ओरडतो मदत हवी मदत हवी, त्याला कुणीही मदत करत नाही. तिथं माणसंच नाहीत ना, 1.5 किलोमीटरवर, 1.5 किलोमीटरच्या अंतरावरून तिथं येण्यासाठी माणसं भितात, घाबरतात. आणि ज्या जागेवर जायचं असतं त्या जागेवर 1.5 किलोमीटर अंतरावर जावं लागायचं. आता संध्याकाळचे 6 ते 6:30 वाजलेले असतात. हा ठरवलं की जे होईल ते होईल, आपण गावात जायचं आणि माणसांना बोलावून आणायचं. पण याच्या डोक्यामध्ये अजून एक विचार, नेमकं ही जर इथं जवळ असेल आणि आपण जर तिकडे गेलो तर या वेळामध्ये जर हिला मदतीचं म्हणजे मदत लागली तर, आपण इथं नसलो तर मग काय. म्हणून हा तिथे जागेवरच थांबला. जितकं पाहता येईल तेवढं पाहिलं, जितकं पाहता येईल तेवढं पाहिलं. याचं रडू रडू बेहाल झाले, याला सापडत नाही. 2-3 घंटे जातात, 10-1 वाजता, 10-10:30 वाजतात. सगळं काय शांत होतं. रातचे किडे बी किरकिरणं चालू होते, लांडगे कोल्हे ओरडणं चालू होते. आता बाहेर थांबणं तर बरोबर नाही, त्यामुळे तो टेंटमध्ये जाऊन थांबतो. आता त्याचा जो टेंट असतो, त्याची जी खोपडी असते ती बरोबर या गुफांच्या जवळ असते. गुफांमध्ये जे थेंब पाणी पडतं ना ते सुद्धा याच्या कानावर ऐकू येतं. हा पूर्ण विचार त्याच्यामध्ये की नीता यार गेली कुठं, नीता गेली कुठं. याला कळत नव्हतं की नेमकी ही गेली तरी कुठं गेली. आता अर्धा घंटा होतो की याच्या कानावर एक आवाज येतो, हुंदक्याचा आवाज.
आता याला समजत नाही की हुंदक्याचा आवाज येतोय कुठून. आता याला वाटलं ना की ही नीताच आहे, म्हणून तो पटकर बाहेर येतो आणि त्या आवाजाकडे जरा लक्ष देऊन ऐकण्याचा प्रयत्न करतो. तर तो आवाज त्या गुफांमधून येत असतो. तो त्या गुफांमध्ये जातो जिकडून तो आवाज येतो तिकडून. आता तो एका अशा जागेवर जाऊन पोहोचतो की तिथे एक दरवाजा असतो दगडाचा. तुम्हाला म्हणलं होतं मी की त्या गुफामध्ये एक दगडाचा दरवाजा होता, पण त्याला यांनी उघडलं नव्हतं. तर त्या गुफामधून त्या दरवाजाच्या आडून आवाज येत होता. तो त्या दरवाजाला असा कान लावतो, तर तिकडून हुंदक्यांचा आणि रडण्याचा आवाज येतो. याला असं वाटतं की मधात काहीतरी आहे आणि तो जो आवाज आहे ना तो थोडा याला ओळखीचा वाटायला लागला. मग नंतर याला गॅरंटी पडली की हां, नीता मधात आहे म्हणून. तो दरवाजा उघडण्याचा फुल प्रयत्न करतो, पण त्याला दरवाजा उघडत नाही. तो खूप परेशान होतो. आता याच्यापाशी काही अवजार असतात छोटे छोटे, छोटी हातोडी, छोटा कुसा, जर कुठं काय काम पडलं तर ते लागण्यासाठी. तर हा काय करतो, ते जितके पण अवजार आहेत ना ते सगळे अवजार आणतो, सगळ्यांनी उघडून बघतो, पण ते उघडत नाही. नाही म्हणता याचा 1 ते 1.5 घंटा त्याच्यामध्ये जातो आणि मधातून जो आवाज येतो तो आवाज येणं चालूच असतो. हुंदके मारणं, रडणं, हुंदके मारणं, रडणं. आता ऐकून हा बोलतो, नीता तू आहेस का मधात? नीता अगं काहीतरी उत्तर दे माझ्या बोलण्याचं, नीता प्लीज काहीतरी बोल. तिकून फक्त रडण्याचा आणि हुंदक्याचाच आवाज. याला कळत नाही काय करावं आणि काय नाही, कारण की ते दरवाजाही उघडत नाही. हा थकून हारून तिथं बसतो आणि बसल्याच्या जागेवर तो रडायला चालू करतो. जसं रडायला चालू करतो तसं तो जो दरवाजा आहे तो आपोआप खुलतो. म्हणजे त्या दरवाजाचा उघडण्याचा आवाज जो आहे तो याच्या कानावर येतो. तो उघडतो, उठतो आणि बघतो, तर त्याच्या मधात ना फार विचित्र प्रकार दिसतो याला. असं की यानं अख्ख्या जिंदगीमध्ये तसलं कधीच बघितलं नाही, एवढा भयानक प्रकार दिसतो. छोट्या छोट्या पोटल्या असतात अशा बारीक बारीक बांधलेल्या जांभळ्या कलरच्या कपड्यांमध्ये, आणि त्या पोटल्या ना सगळीकडे अशा लटकवलेल्या असतात. आता लटकवलेल्या अशा नसतात की नॉर्मली अशा वरीवरी नाही. तुम्ही कधी हे बघितलं का की मशरूमची कोणी शेती जर करत असाल तर मशरूमच्या असं लटकवलेले असतात आणि इथे एक मशरूमची पन्नी, इथे पन्नी, इथे एक पन्नी, अशा पद्धतीचं असतं, एका खाली एक. सेम त्या पद्धतीनं त्या गुफेमध्ये सगळ्या पोटल्या अशा खाली लटकवलेल्या असतात. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची, सगळ्यात आश्चर्यजनक गोष्ट कोणती माहिती आहे? समोर एक छोटासा रस्ता होता, सरळ असा, आणि त्या पलीकडच्या कोपऱ्यामध्ये एक खुर्ची होती आणि ती खुर्ची काट्यांची खुर्ची होती. त्या खुर्चीवर बसलेलं कोण होतं माहिती आहे? याची प्रियकर नीता, आणि ती पण पूर्ण विवस्त्र. आता ती बसलेली अशी होती की आपण जसं नॉर्मली खुर्चीवर आता मी बसलेले अशा पद्धतीनं, पण तिच्या पूर्ण शरीरातून बाहेर काटे आलेले असतात, पूर्ण विवस्त्र असते. आता हा जातो तिच्यापाशी, तिला काढण्याचा प्रयत्न करतो, तिला हात लावायचा प्रयत्न करतो की नीता याला म्हणते की थांब, मला हात नको लाव, तू जर मला हात लावशील ना तर मी आत्ताच मरून जाईल. हा म्हणतो की कसा काय? अगं तुझ्या अंगात हे काटे पुढले, तू इथं आली कशी मला तेच कळत नाही, मला तुला काढू दे, मला तुला वाचवू दे. हे त्याला म्हणता की नाही, मी वाचू शकत नाही. माझ्यासारख्या कित्येक मुली, कित्येक पुरुष या जागेवर येऊन मेलेले आहेत आणि आता माझा नंबर आहे, आपण इथं यायला नव्हतं पाहिजे. आता ती अशा पद्धतीनं बोलायला लागली की सगळं डोक्याच्या वरचं, खूप विचित्र पद्धतीने. आणि ती याला अजून एका रूमकडे इशारा करते की तू तिकडं जा आणि तिकडं बघ. आता याला माहिती नव्हतं की नेमकं याच्यासोबत व्हायलंय काय. हा परत त्या रूमपाशी जातो. त्या रूमचा दरवाजा ऑलरेडी उघडलेला असतो, दगडाचीच रूम असते ती पण, आणि त्याचा दगडाचा दरवाजा असतो पण थोडा सांद उघडली असते, आणि हा जोर लावून ती पूर्ण दरवाजा मधात असा लोटतो. आता हा जसा मधात दरवाजा लोटतो त्या पूर्ण रूममध्ये हाडकांचे सापळे होते, पूर्ण हाडकांचे सापळे टोटल. हा खूप जास्त भीतो आणि हा भिल्याच्या नंतर असा मागं वळतो आणि बघतो तर ज्या खुर्चीवर याची प्रियकर बसलेली होती ना ती खुर्ची गायब, तिचा तो ती प्रियकर गायब, सगळं गायब. आता त्या पूर्ण रूममध्ये जे खाली पाणी असतं ते पाणी रक्तामध्ये रूपांतर होतं, आणि ते रक्त एवढं गळत असतं आणि एवढं चिकट असतं की याच्या बुटांना ते पूर्ण असं चिपकतं रक्त, खूप खूप गडद असतं ते. हा पळत पळत दरवाजाकडे जाण्याचा प्रयत्न करतो पण दरवाजा बंद होतो. आता बंद झाल्याच्या नंतर मधात जो दुर्गंध होता तो दुर्गंध, आणि याचं जे डोकं आहे ते डोकं फार दुखायला लागतं. दुर्गंध कसा दुर्गंध येतो आणि त्या दुर्गंधामुळेच डोकं दुखायला लागलं होतं. त्या रूममध्ये हा एकला इकडे तिकडे बघतो, सगळीकडे पोटल्या होत्या.
याला काही समजत नव्हतं नेमकं काय करावं आणि काय नाही. याची जी प्रियकर होती ती सुद्धा तिथून गायब झालेली होती आणि तिथं पूर्ण रक्तच रक्त होतं. आता हा थोडं लक्ष देऊन बघतो तर ज्या पोटल्या लावलेल्या होत्या ना त्या पोटल्यांमधून थेंब थेंब रक्त खाली जमिनीवर पडत असतं, थेंब थेंब. आणि त्याच थेंब थेंब रक्तापासून जे खाली साचलेलं रक्त होतं ते एवढं मोठं रक्त साचलेलं होतं. हा काय करतो, ती एक पोटली काढतो, पोटली खोलतो. जशी हा पोटली खोलतो याच्या पायाखालची जमीन सरकते. त्या पोटलीमध्ये याच्या प्रियसीचे शरीराचे पार्ट होते आणि हा हळूहळू जी पण पोटली खोलायचा त्याच्यामध्ये एक वेगळा पार्ट, जी पण पोटली खोलायचा त्याच्यामध्ये वेगळा पार्ट, जी पण पोटली खोलायचा त्याच्यामध्ये वेगळा पार्ट. मेन पार्टापासून ते डोक्याच्या केसांपर्यंत वेगवेगळ्या पोटलीमध्ये वेगवेगळे पार्ट त्याच्या प्रियसीचे होते. एवढ्या ब्रुटल पद्धतीनं तिथं तिच्या प्रियसीचा जीव केला होता. एक दिवस जातो. एक दिवस गेल्याच्या नंतर आपोआप त्या घराचा दरवाजा उघडतो आणि म्हणजे घर नाही म्हणता येणार, ती गुफा होती. हा त्या गुफेच्या बाहेर पडतो आणि बाहेर पडल्याच्या नंतर हा जोरात, जिकडून तो आला ना तिकडं तो जोरात पळतो. तसाच भरक्या फरक्या अंगाने हा तिकडे जातो. गावकऱ्यांना सांगतो की माझ्यासोबत असं असं झालेलं आहे, हे झालेलं आहे, प्लीज चला, मला काय कळना झालंय. म्हणजे सगळी परिस्थिती हा सांगतो. आता तिथं काही लोक असे होते की त्यांना माहिती होतं की असं काहीतरी होतंय आणि खूप जणांसोबत झालेलं आहे, पण काही माणसं असे होते की आजही त्या गोष्टीचा जास्त काही भरोसा करायचे नाही. आता माणसाचा जीव जातोय असं म्हणतोय म्हणल्याच्या नंतर काय, माणसं तर मदतीला जातात, मग कुठलीही गोष्ट असू द्या आणि कुठं काही असू द्या, जर चांगले माणसं असतील तर. याच्यासोबत भरपूर लोक आले तिथं, कमीत कमी 20-25 लोक आले आणि ते 20-25 लोक ज्या जागेवर तिथं गेले त्या जागेवर कुठं काहीच नव्हतं. पूर्ण काही सगळं काही प्लेन, म्हणजे माळ वगैरे होता, त्या लेण्यासारखे जे रूमा वगैरे त्या सगळ्या होत्या, रूमा गिमाच्या पूर्ण, आणि सगळं काय सुरळीत होतं. तिथं जे दरवाजा होता तो दरवाजा नव्हता, काय नव्हतं, काहीच नव्हतं. आणि सगळ्यात भयानक गोष्ट पुन्हा काय झाली माहिती आहे का, एक आश्चर्यजनक गोष्ट, खूप डिफरंट आणि डिफिकल्ट अशी गोष्ट तुम्ही म्हणजे आता डोक्याचा भोसाडा होणार, तुम्ही जरा ऐका. सगळे लोक गेले, सगळे लोक गेल्याच्या नंतर सगळ्यांनी सगळी जागा पाहिली, कुठं काहीच सापडा नाही. फक्त एका कोपऱ्यामध्ये एक असं पाल्याचं असं टाकलेलं होतं, म्हणजे असं झाडाचा पाला कसा असतो ना तसा पूर्ण पाला टाकलेला असतो. आता लोक तिथं जातात आणि ते पाला काढतात. पाला काढल्याच्या नंतर सगळेजण शॉक, आणि सगळ्यात जास्त शॉक कोण झालं माहितीये, अक्षय. कारण की त्या पाल्याच्या आडोशाला नीता बसलेली होती आणि पूर्ण ती पण विवस्त्र बसलेली होती. आता ती नीता जेव्हा अक्षयला बघते त्यावेळेस नीता फार भीते, इतकी भीते नीता की म्हणते याला माझ्यापासून दूर करा, याला माझ्यापासून दूर करा. अक्षय म्हणतो अगं काय झालंय, अगं मी तुला वेड्यासारखा रात्रभर शोधत राहिलो आणि तू इथं बसलेली आहेस, तुझ्यासोबत तुला काय सांगू माझ्यासोबत काय काय झालंय. नीता म्हणाली की प्लीज तू माझ्या जवळ येऊ नको, मी तुझ्या पाया पडते पण तू माझ्या जवळ येऊ नको. मग त्याला थोडं वेगळं करतात आणि नीताला उचलतात, तिला कपडे वगैरे देतात घालायला ते गावकरी लोक आणि गावामध्ये घेऊन येतात. आता गावात घेऊन आल्याच्या नंतर नीता फार जोरजोरात रडायला लागते. ती म्हणते की बरं झालं तुम्ही सगळेजण आले नाही तर हा मला जीव मारत होता. नीता असं म्हणायला लागली. आता नीताचं असं बोलणं ऐकल्याच्या नंतर अक्षय पूर्ण शॉक. अक्षय म्हणतो की अरे भाई मीच आणलंय यांना जाऊन आणि तू का रडतीयस. नीता म्हणतो की नाही, तू माणूसच नाहीये, तू फार भयानक, तू मला बोलूच नको, तुझ्यासोबत मला राहायचंच नाही. मग तिथं एक दोघं जण दुसरे आले, जरा बुजुर्ग होते. ते म्हणले की बघा तुम्ही जे अनुभवलंय ते तिथं जाणारा प्रत्येक माणूस अनुभवतो आणि प्रत्येकासोबत वेगळा वेगळा अनुभव येतो. तर तुम्ही एकमेकांवर ब्लेम करू नका. तिथं ते जे झालंय ते परिस्थितीनुसार झालंय, कारण की तिथलं जे वातावरण आहे ते वातावरण एवढं बेकार आहे की ते खूप भयानक आहे. तुम्ही जरा शांत व्हा आणि दोघंही जण सांगा की नेमकं झालंय काय. आता अक्षय शांत होतो, नीता शांत होते आणि अक्षय बोलायला लागतो की आम्ही तिथं गेलो, बसल्या जागी माझी बायको अचानक गायब झाली. म्हणजे माझी प्रियसी, बायकोच म्हणतो ना तो तिथं सरळ सरळ, माझी बायको अचानक गायब झाली आणि तिच्या शरीरावरचे पूर्ण कपडे माझ्या शेजारी तिने टाकून दिले. मी तिला बघतोय, मला ती सापडत नाही. मग त्या गुफेमध्ये एक छोटासा दरवाजा होता, ज्या दरवाजाच्या आडोशाला मला हिचा हुंदक्याचा आणि रडण्याचा आवाज येत होता. मग हळूवार तो दरवाजा उघडला. मी दरवाजामध्ये गेलो, आज जाऊन बघतो तर माझी बायको पूर्णपणे विवस्त्र होऊन त्या खुर्चीवर बसलेली होती. तिच्या पूर्ण शरीरातून काटे बाहेर आलेले होते. आता ती खुर्ची पूर्ण काट्याचीच होती. मी तिला उचलण्याचा, उठवण्याचा, तिला वाचवण्याचा प्रयत्न करायलो, पण ती नाही म्हणते. ती मला एका दरवाजाकडे पाठवते. मी जेव्हा दरवाजा उघडतो त्याच्यामध्ये
शेकडो कंकालं होते, हाडकांचे सापळे होते. मला भीती वाटली. जसा मी खाली पडलो तसं इकडं बसलेली जी नीता होती ती पूर्ण गायब झाली. ना ती खुर्ची दिसत होती ना नीता दिसत होती. त्या रूममध्ये सगळीकडे काळ्या काळ्या पोटल्या लटकवलेल्या होत्या. मी कुठलीही पोटली उघडून बघतोय त्याच्यामध्ये नीताचा एक पार्ट दिसतोय. कुठलीही पोटली उघडतोय त्याच्यामध्ये नीताचा पार्ट दिसतोय. आणि तो दरवाजा पूर्ण बंद झाला. रात्रभर मी त्या रूममध्ये होतो. रात्रभर मला माहिती आहे काय होऊ लागलं काय नाही. मला हुंदक्याचा आवाज येत होता, रडण्याचा आवाज येत होता, पण नीता कुठे दिसत नव्हती. जी पोटली खोलली त्याच्यामध्ये नीताचा एक पार्ट दिसायचा. मी फार पिलो होतो. जेच माझा जीव वर जाणार की याचा दरवाजा खुलला त्या गुफेचा. मी गुफेच्या बाहेर आलो. जसा बाहेर आलो तसा मी गावात आलो आणि तुम्हाला घेऊन तिथं गेलो. आता हे सगळं अक्षयसोबत घडलं होतं. आता नीता म्हणते की माझ्यासोबत घडलेलं मी तुम्हाला सांगते. आम्ही दोघं जण एका जागेवर बसलो होतो. बसल्याच्या नंतर अक्षय माझ्या जवळ आला आणि माझ्यासोबत रोमॅन्स करायला लागला. त्याने हळूहळू माझ्या शरीरावरचे पूर्ण कपडे काढले. कपडे काढल्याच्या नंतर त्याच्यापाशी एक चाकू होता. ते चाकू घेतला आणि त्यानं अचानक माझ्या अंगावर वार केला, माझ्या मानेवर. मी मान हुकवली, त्याचा चाकू इथून लागून गेला आणि नीता खरंच दाखवते की त्याचा चाकू लागलेला आहे, त्या वळखण लागलेली. मी कशीबशी उठले आणि त्या गुफांमध्ये पळून गेले. तो मला वेड्यासारखा शोधत होता. रात्रभर मला तो शोधत होता, रात्रभर. आणि घाण शिव्या देत होता आणि म्हणत होता की तू तर आज गेली, तू आता आज मी खात्मा करणार, तुला मी मारणार, तुला मी पूर्ण मारणार, मी पूर्ण विवस्त्र. मला काय करावं आणि काय कळत नव्हतं. एक फाटा तुटलेला होता, तोच फाटा घेतला मी, त्याचे छोटे छोटे पाला घेतला झाडाचे, ते फाटे तोडलं आणि सांगावर घेऊन एका कोपऱ्यामध्ये बसले. तो रात्रभर मला बघत राहिला. दिवस जसा उघडला तसा तो पळून गेला आणि मी उठणारच की तुम्ही सगळेजण आले आणि माझ्यासोबत हे झालंय. तर तो जो माणूस होता त्या माणसाने यांना सांगितलं की तिथं एक अशी शक्ती किंवा असं म्हणता येईल की एक असं प्लेस आहे ते की त्या प्लेसवर गेल्याच्या नंतर माणसाचं जे डोकं आहे ना ते इमॅजिनेशन करतं आणि ते इमॅजिनेशन इतकं स्ट्रॉंग करतं की माणसाला असं वाटतं की सगळं काही आपल्या डोळ्यासमोर ॲक्च्युली होतंय. आणि त्या कारणामुळे माणूस जे काय करतो ना ते फार वेगळा करतो, त्याच्या मर्जीनुसार होत नाही. आणि तसंच अक्षयसोबत आणि नीतासोबत झालं होतं. आणि यानंतर हे दोघं जण कधीही असल्या कुठल्याही ठिकाणावर जाण्याचा प्लॅन बनवत नाहीत. हालाकी फिरायला जाण्याचा प्लॅनच बनवत नाहीत. मरता मरता वाचल्यासारखे वाचले. आता आपली स्टोरी इथं संपत आहे. आता स्टोरी आवडली असेल, स्टोरीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. या स्टोरीपासून नेमकं आपण शिकायला काय भेटलं की बाबा अनोळखी जागेवर कधी जाऊ नका. अशा जागेवर तर अजिबात जाऊ नका की ज्या जागेबद्दल आपल्याला अजिबात माहिती नाही. आणि जर लोकलचे लोक तिथले एखाद्या जागेवर आपण जातोय बी आणि तिथले लोक जर काय म्हणत असतील की बाबा ही जागा थोडीशी विचित्र आहे किंवा इथं असं होतंय तर तिथं जाणं टाळा. कदाचित अनैसर्गिक काही एनर्जी असतात, त्या जरी नसल्या तरी काही लोक असतात की जे मुद्दामून तिथं काही ना काही करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळं थोडं अशा जागेवर जाण्याचा टाळा आणि सुरक्षित जीवन जगा. तर चला भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.